जय जवान जय किसान शेतकरी बंधू भगिनींनो, सचिन राठोड किसोला ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, राज्यामध्ये 16 जागेसाठी विधान परिषदेच्या निवडणुका लागणार आहे। जे लोकप्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून आले त्यांच्याकडून हे 16 आमदारांच्या विधान परिषदेची निवडणूक पार पडणार आहे आणि हा निवडणूक कालावधी 25 मे ते 25 जून या संदर्भामध्ये राहणार आहे। शेतकरी बांधवांनो, आता बऱ्याच शेतकरी बांधवांचा एक शंका आहे, एक कन्फ्युजन आहे की आचारसंहितेचं कर्जमाफी प्रक्रियेवरती काय परिणाम होईल का। आणि शेतकरी बांधवांनो, ह्या शेतकरी कर्जमाफीविषयी जे शेतकरी बांधवांमध्ये कन्फ्युजन आहे ती कन्फ्युजन दूर करण्यासाठी शेतकरी नेते राजू शेट्टी व बच्चू कडू यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण याच्या व्हिडिओमध्ये पाहणार। शेतकरी बांधवांनो, दिनांक 6 मार्च 2026च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महाराष्ट्रामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना ही शेतकऱ्यासाठी जाहीर करण्यात आली। यामध्ये 2 लाखापर्यंत थकीत असणाऱ्या शेतकरी बांधवांना कर्ज माफ आणि जे शेतकरी नियमित कर्जफेड करत आहेत त्या शेतकरी बांधवांना 50,000 प्रोत्साहन लाभ देण्याची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून करण्यात आली। शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रामध्ये 16 जागेसाठी विधान परिषदेची निवडणूक लागणार आहे। यामध्ये जे लोकप्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून आलेले आहेत त्यांच्याकडून ह्या 16 आमदारांची निवड करण्यात येणार आहे। या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेची निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे। यामध्ये आता शेतकरी बांधवांना प्रश्न पडला आहे, आता विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला, ह्या आचारसंहितेमध्ये शेतकरी कर्जमाफी प्रक्रिया थांबते काय अशी शंका शेतकरी बांधवांना उपस्थित झाली आहे। बऱ्याच शेतकरी बांधवांना याविषयी शंका आहे, कारण की आता विधान परिषद कालावधी निवडणूक जाहीर झालेला आहे, यामध्ये आचारसंहिता लागेल। ह्या आचारसंहितेमध्ये आपली कर्जमाफीची प्रक्रिया थांबेल का काय अशी शेतकरी बांधवांना उपस्थित। एकंदरीत शेतकरी नेते राजू शेट्टी व शेतकरी नेते बच्चू कडू यांचं काय प्रतिक्रिया आपण पाहू। 6 मार्च 2026च्या अर्थसंकल्पात याविषयी घोषणा झाली आहे, त्यामुळे मतदार प्रभावित होण्याचे काही कारण नाही आणि आचारसंहितेमध्ये कर्जमाफी अडकण्याचे काही कारण नाही। आचारसंहिता कारण देऊन सरकारने कर्जमाफीची जर टाळाटाळ करून दगाफटका केला तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू असे राजू शेट्टी म्हणाले। आणि बच्चू कडूचे काय म्हणले आपण पाहू। मी सत्तेत जरी असलो तरी राजू शेट्टीसोबत आंदोलनामध्ये खंबीर राहीन असं बच्चू कडूजी सांगण्यात आले। शेतकरी बांधवांनो, ह्या कर्जमाफीच्या प्रक्रियेवरती आचारसंहितेमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे, त्यावरती राजू शेट्टीजी व बच्चू कडू यांनी एकदम कडक शब्दामध्ये प्रतिक्रिया दिलेली आहे, कारण की 6 मार्चच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकरी कर्जमाफीविषयी ऑलरेडी घोषणा झालेली आहे। त्यामुळे ह्या आचारसंहितेचा आणि कर्जमाफीचा काही एक संबंध येत नाही आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी 30 जूनपूर्वी आम्ही शेतकरी बांधवांना कर्जमाफी देऊ असे वारंवार मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे। त्यामुळे 30 जूनपूर्वीच शेतकरी बांधवांना कर्जमाफी होणार आणि ह्या आचारसंहितेचा काही एक मात्र संबंध येणार नाही असं शेतकरी नेते राजू शेट्टी व बच्चू कडूजी यांचं म्हणणं आहे। शेतकरी बांधवांनो, आचारसंहितेच्या काळामध्ये सरकारला नवीन धोरणे नवीन निर्णय घेता येत नाही, पण शेतकरी बांधवांनो 6 मार्च 2025च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना कर्जमाफी देण्यात येईल असं सांगण्यात आले। त्यामुळे ह्या विधान परिषदेची जी आचारसंहिता आहे त्या आचारसंहितेचा आणि कर्जमाफी प्रक्रियेचा काही एक मात्र संबंध नाही। त्यामुळे शेतकरी बांधव आपण संभ्रमावस्थेत राहू नये, आपण आपल्या मनामध्ये शेतकरी बांधवांना ठेवून कर्जमाफीविषयी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण सचिन राठोड किसोला ऑफिशियल यूट्यूब चॅनलला भेट द्या। आपण जर या चॅनलवरती
पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला आणि इतर गरजू व्यक्तीपर्यंत आपल्या व्हिडिओची लिंक पाठवून आपल्याला सहकार्य करा.